आम्ही पातीला माती लावली. मातीला लावी कसर कसर हे बघा कशी लावली बघा अशी. अशी पण याला येत नाही. गावाकडची पोरी बरोबर लावून ना माती कशाला सांगत बसली. अरे तुम्ही नीट करतच नाही. अरे पण लाव ना. हा माती चांगली पाहिजे त्याला अशी. नमस्कार मित्रहो, परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय, आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज आणि ITIच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आमच्या विद्यालयातील या खास उपक्रमाचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. आजचा हा उपक्रम इयत्ता 8वीच्या मराठी विषयातील पाड्यावरचा चहा या पाठावर आधारित आहे. पाठात जसा निसर्गाच्या सानिध्यात, पाड्यावरच्या वातावरणात आणि साध्या सोप्या साहित्यामधून चहा बनवण्याचा अनुभव दिला आहे, तसाच अनुभव आमच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला. आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने पालापाचोला गोळा केला, चुलीचा तात्पुरता आधार तयार केला आणि गरजेचे साहित्य स्वतः आणून चहा बनवण्याची प्रक्रिया अनुभवली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामूहिक कार्याची भावना, स्वावलंबन, निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि कौशल्य आधारित शिक्षणाचे महत्त्व याचा सुंदर अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उभ्या केलेल्या चुलीवर तयार केलेला हा चहा फक्त पेय नसून शिक्षण आणि अनुभव आनंदाचा उत्तम संगम होता. शेवटी अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, पाठातील आशय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि शिक्षणात रस निर्माण होतो. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच शाळेत होणारे उपक्रम आपणापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. काय आणलं ग? त्यात काय आहे?
म्हणजे काय आहे? डोंगर दऱ्यांमध्ये जे आदिवासी लोक राहतात ते लोक थोड्या झोपड्या करून घरं करून राहतात. किती? 5, 7, 10, 12 झोपड्यांचा एक पाडा तयार होतो. तसंच गोदावरी परुळेकर नावाच्या लेखिका आहेत, त्या सालकर पाड्यावर भेट द्यायला गेलेल्या आहेत. आणि तिथे गेल्यानंतर तिथले जे आदिवासी लोक आहेत, तिथे कोणती लोक राहत होती? वारली आदिवासी लोक राहत होती. आणि त्या आदिवासी लोकांनी त्यांच्यासाठी चहा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता हा चहा करायचा कसा असतो? कोणी चहाच प्यायलेलं नव्हतं. आज आपल्याला सगळ्या गोष्टी, सगळ्या सुविधा मिळतात. अगदी तुम्हाला चहाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा माहिती आहेत. पण पूर्वी आदिवासी लोकांना साधा चहा कसा असतो किंवा कशापासून तयार होतो हे माहिती नव्हतं. मग एकाने पळसाची पानावर गुळ आणला, दुसऱ्याने काय आणलं? चहा पावडरची भुकटी. भुकटी म्हणजे काय? चहा पावडर जे आपण पॅकिंग पिशव्यांमधून आणतो ते त्यांनी इकडून तिकडून जमवा करून दूध वगैरे आणून चहा तयार केला. आणि लेखिकेला तो चहा खूप आवडला, कारण त्यामध्ये त्या आदिवासी लोकांचं प्रेम, माया निर्माण झालेली त्यांना त्यामध्ये दिसत होती. येतं लक्षात? मग असाच चहा आज आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेला आहे. मग कोणी चहा पावडर आणली आहे, कोणी साखर आणले, शिक्षकांनी काही गोष्टी आणलेल्या आहेत. अशा प्रत्येकाच्या गोष्टी करून आपल्याला हा चहा तयार केलेला आहे. तेरावा धडा, पाड्यावरचा चहा. 7, 8 किंवा 10, 15 खोपड्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असेच 5, 7 अगर जास्तीत जास्त 10 किंचित 15 पाडे मिळून एक गाव होते. एका पाड्याला दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल, काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट देण्याची म्हणजे 7, 5, 6 मैलाचा फेरफटका करावा लागतो. साधारण उंची वट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला ते पाडे वसलेले आहेत. अशा एका साखर पाडा गावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे करण्याच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारून तयार केलेले खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होते. वारलीच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेंढी चौकटी लाकडे आणि इतर 4-6 वासे एका पळसाच्या पानावर गुळ, एकावर चहाच्या भुकटीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, एक स्वच्छ घासलेला टोप, 3 दगड ठेवून पेटलेली चूल, अशी जास्त तयारी करून चहा करण्यासाठी वारलींनी आम्हाला उठवले. त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही. त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊन असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एका प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. काही वारली त्याच्यासोबत बसले. त्यांनी वळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. त्यात होता तेवढा गुळ व चहाची भुकटी टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पाण्याच्या द्रोणात बकरीचे दूध आणले. तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गरवट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळ उकळले. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान पितळ्यात चहा ओतला. वारल्यांना आम्ही आमच्या बरोबर चहा घेण्यास सांगितले. तेव्हा प्रत्येकाने एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणात
वळून हातात धरले. चहा करण्या इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाड्यावरचा चहा हा पाठ आहे. त्या पाड्यावरचा चहा हा आपण पाठ प्रत्यक्ष कृतीतून अनुभवत आहोत. लेखिका पाड्याला भेट द्यायला गेलेल्या आहेत आणि तिथं ते जे वारली लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, त्यांनी लेखिकेसाठी चहा तयार केलाय. पण वारली लोकांना चहा हा कसा तयार करायचा आणि त्या चहासाठी जी सामग्री पाहिजे ती त्यांच्याकडे नव्हती. पण त्यांना तर लेखिकेला चहा करून द्यायचा होता, म्हणून ती सामग्री त्यांनी जमवाजमव केलेली आहे. आणि त्या सामग्री जमवाजमवीमध्ये त्यांची जी झालेली धावपळ आहे, त्यांची जी लगबग आहे, ती आपण प्रत्यक्षात अनुभवलेली आहे. कारण कुणी साखर आणलेले आहे, कुणी चहा पावडर आणलेले आहे, दूध आणलेलं आहे आणि असं सर्व विद्यार्थ्यांनी जमवून आपण ह्या इथं प्रत्यक्ष चहा तयार केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे वारली लोकांनी पण हे फूल आणि चहाची बुकली पावडर जे आहे, चहा पावडर, कोणी बकरी शोधायला गेले ते दूध आणलेला आहे बकरीचा. आणि अशा प्रकारे हा पाड्यावर चहा पार्टी झालेली आहे, चहा तयार केलेला आहे. केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा या चॅनलवर. आइए कमिंग आलेला आहे. धन्यवाद बेटा. मुलांनी मॅडमना दे पाण्यावर जाऊन घेतला. एकदम छान छान, छान. आणि आता एकनाथ चांगला मला जेव्हा चहाची ऑर्डर असेल तेव्हा मी त्या पाण्यावरचा चहा सांगेन असं एकनाथ स्वतः सांगितलं. 500 चहाची ऑर्डर मी देणार. भाऊ नाही अजून शाळेत बसलो या